हे गाईज, एक नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। प्रोटीन शेकसाठी मी प्रोटीन पावडर बनवणार आहे फ्रेंड्स। तर चला आजचा ब्लॉग हा प्रोटीन पावडरसाठी व्हिडिओ कंटिन्यू करूया। इथे मी सर्वात प्रथम घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही, पिस्ता हे सगळं मी साफ करून घेतले आणि एवढं मी घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स, बघू शकता, काजू, बदाम, मखाणे, आपलं अक्रोड आणि पिस्ता हे सगळं घेतलं आहे। याच्यामध्ये मी सगळे सीड्स घेतलेले आहेत, म्हणजे बिया घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही, आणि सगळ्या प्रकारचे आहेत याच्यामध्ये, पंपकिन सीड, सूर्यफुलाचे बी वगैरे सगळे आहेत। आणि त्याच्यानंतर इथं मी पॅनमध्ये म्हणजे कढईमध्ये थोडंसं तूप ॲड केलं, बघू शकता, आणि याच्यामध्ये जेवढे ड्रायफ्रूट्स आहेत ते तेवढे ॲड करून घेते आणि छानपैकी यांना परतून घेते। एकदम नॉर्मल परतायचं आहे, जास्तही नाही आणि एकदम कमीही नाही। तर असं एकदम मी मस्त त्यांना रोस्ट करून घेतले, बघू शकता, कलर पण याचा थोडा थोडा चेंज झाला। त्याच्यानंतर मी ते काजू घेतले, तर काजू अगोदरच रोस्ट केलेले होते म्हणून मी नंतर ॲड केलेले आहेत ते। आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे ताटामध्ये। तर त्याच मी कढईमध्ये लगेच मखाणे पण ॲड करून घेतले आणि त्यांना मस्त आता परतून घेते कलर चेंज होईपर्यंत, बघू शकता। तर यांचा कलर असा मस्त सफेद सफेद आहे, थोडासा ब्राउनिश झाला ना का मग त्यांना मी काढून घेणार आहे। तर ही प्रोटीन शेक आपण फ्रेंड्स, आपण दुधाबरोबर आपण शेक वगैरे पितो ना एक्स्ट्रा, त्याच्यामध्येही टाकून मस्त छान लागते आणि काहीतरी आपल्याला एक्स्ट्रा प्रोटीन मिळतो, त्याच्यासाठी चांगलंच आहे हे। तर आता ते मखाणे मस्त झालेले आहेत, बघू शकता, कलर चेंज झाला, त्यांना घेतलं काढून। आणि मग इकडे मी लगेच जे सीड्स आहेत तर ते सुद्धा थोडेसे रोस्ट करून घेतले, परतून घेतले। आता यांना थंड करून घेते आणि इथे होती खसखस, खसखससुद्धा मी ॲड केलेली आहे। तर खसखस थोडीशी परतून घेतली, थंड झाल्यानंतर आता मिक्सरला ग्राइंड करून घेते, म्हणजे मिक्सरला बारीक करून घेते। तर तर असं थोडं थोडं करून मी सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आणि याच्यामध्ये आपण ना जॅगरिक पावडर पण ॲड करू शकतो, पण मी नाही ॲड केली, मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर मस्त बघा पावडर अशी झालेली आहे बारीक। या स्वीटनेस येण्यासाठी मी याच्यामध्ये रिबन्स घातलेला आहे, तुम्ही जॅगरिक पावडरही सुद्धा ॲड करू शकता आणि नाही केलं तरी ठीक आहे। तर आता ही चांगलं मिक्स करून घेते मी त्याच पॅनमध्ये, पण मी काय गॅस वगैरे नाही चालू केला, काहीतरी मोठं भांडं पाहिजे होतं ना, त्या म्हणून मी त्याच कढईमध्ये सगळं एकत्र मिक्स करण्यासाठी टाकलेलं आहे। खसखस पण टाकली वरून आणि आता छान मिक्स करून घेते, बघू शकता इकडे। तर आपल्या मखाण्याच्यामुळे जरा थोडासा व्हाईटनेस आलेला आहे। तर आता हा बघा मस्त असा कलर आलेला आहे व्यवस्थित। आणि आता थंड होईपर्यंत मी याच्यात कंटेनरमध्ये टाकून ठेवते, म्हणजे डब्यामध्ये, नंतर यांना झाकण लावेन, थंड होण्याची वाट बघते। तर असं मी आज घरी बनवलेलं आहे प्रोटीन पावडर आपल्या शेकसाठी।